आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। पुरस्कार सोहळ्यानिमित्त नियोजन बैठकीची सभा संपन्न। रायगड जिल्हा ग्रामदूत पुरस्कार 2025 चे आयोजन नागोठणे रोशन पदकी। शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी नागोठणे येथील हॉटेल कामत येथे रायगड जिल्हा ग्रामदूत पुरस्कार 2025 चे आयोजन करण्याकरिता संध्याकाळी 6:30 वाजता नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते। जनजागर सरपंच परिषद महाराष्ट्र, नगरसेवक परिषद महाराष्ट्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती परिषद असोसिएशन महाराष्ट्र यांच्यातर्फे रायगड जिल्हा ग्रामरोज पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे। या संदर्भात ही सभा घेण्यात आली। रायगड जिल्ह्यातील जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना महिला बालकल्याण मंत्री माननीय नामदार आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते गौरवण्यात येणार आहे। पुरस्कार देण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आदर्श पुरस्कार, आदर्श आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गट महिला पुरस्कार, आदर्श पत्रकार बंधू, टीव्ही मीडिया, प्रेस मीडिया, डिजिटल मीडिया पुरस्कार, आदर्श शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पुरस्कार, आदर्श समाजसेवक आधारस्तंभ पुरस्कार, आदर्श जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी पुरस्कार। या सभेच्या वेळी जनजागर सरपंच संघटनेच्या 15 तालुका अध्यक्ष निवडपत्र देणे आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी ही सभा घेण्यात आल्याची माहिती या सभेचे संयोजक कोकण विभाग प्रमुख सौ शीतल माळी, रोहा तालुका प्रमुख प्रकाश कांबळे यांनी दिली। यावेळी नगरसेवक परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष राम जगदाळे, जिल्हा परिषद व पंचायत समिती परिषद असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष कैलास गोरे पाटील, जनजागर सरपंच परिषद महाराष्ट्र अध्यक्ष विकास गरड पाटील यांच्यासह नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे, वरवटणे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य गणपत म्हात्रे, भाजपा रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, अशफाकभाई पानसरे, सामाजिक कार्यकर्ते खांडेकर गुरुजी, निखिल मडवी, राजू तेलंगे, निखिल धसाडे, भरत गिजे आदी कार्यकर्ते, सदस्य, पत्रकार उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन रोहा तालुका प्रमुख प्रकाश कांबळे यांनी केले व या नियोजन सभेचे उद्दिष्ट उपस्थितांसमोर मांडले।